शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले आहे। यामध्ये नौपाडा परिसरात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा आणि चाळींच्या पुनर्विकासाचं काम मोठ्या प्रमाणात चालू असून पर्यायाने विजेची मागणी 4 ते 5 पटीने वाढते। सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातून वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय। यासाठी नौपाडा प्रभागात 2211 केव्ही उपकेंद्रासाठी महावितरणाचे 600 चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रशांत नगर येथील परिसराचा विकास, इमारत बांधकाम गेली 14 वर्ष बंद असून यामध्ये 350हून अधिक नागरिक राहत आहेत। येथील नागरिकांचे भाडे देखील 6 महिन्यांपासून बंद आहे। त्यांची आर्थिक ताणतण होत असल्याने त्यांना भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतर होण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी ही मागणी करण्यात आली आहे। तर अनधिकृत कामांमध्ये जो काही महापालिकेकडून भ्रष्टाचार होतोय तो तरी थांबवा, यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचं दिघे यांनी म्हटलंय। धोकादायक स्थितीवर असलेली संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। या इमारतीमध्ये काही दुर्घटना घडल्यास याला महापालिका सर्वस्व जबाबदार राहील। त्याचबरोबर ड्रेनेज लाईन, पावसाळ्यात झाडांच्या फांद्या छाटणे आणि पथविक्रेत्यांसाठी धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत। या सर्व महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिघे यांनी दिला आणि यावेळी काही अनुचित प्रकार घडला तर याला महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहर प्रमुख, जिल्हा संघटनाधिकारी, इतर सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख प्रकाश पांडे आणि हंडोरे साहेब यांच्यावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली। विषय मूळतः आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात आहेत, पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो। त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे MSEBच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत, मिश्राम साहेब, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो। त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे 600 चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली, जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाड्यातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल। त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती कितीतरी प्रमाणे राहिलेली आहे, जिकडे ते धोकादायक आहे। ड्रेनेजचं सिस्टीम मूलभूत आहे, त्याच्या बाबतीत आम्ही बोललो। नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे, ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने ती डिटोरिएटेड सिस्टीममध्ये आहे, धोकादायक इमारत आहे, असे 3दा त्यांना लेटर पाठवलेले आहेत, पण तरी कुठचीही कारवाई झाली नाही। दररोजच्या दिवसाला लहान मुलं तिथनं शाळेतील मुलं जात येत असतात। तिथं जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये, तशी कुठची दुर्घटना घडू नये याकरता आपण शासनाचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे। आणि प्रशांत नगर हा खूप मोठा एक विषय या नौपाड्यातला आहे, जिकडे जवळपास एक 400हून अधिक कुटुंब आज रस्त्यावरती आहेत। इथला जो विकासित आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं ते विकासकाम पूर्णतः न आणता गेले 5-6 महिने त्यांचं जे रेंट आहे, जे भाडं मिळतं त्यांना, ते देखील बंद केलेलं आहे। गोरगरीब जनता जर का अशा पद्धतीने रस्त्यावरती असेल आणि त्याच्याबाबतीत कोणतीही दक्षता ही सगळी मंडळी घेणार नसतील तर त्याच्या बाबतीत या ठाणेकरांचं दुर्दैव आहे। आमची विनंती आयुक्तांना हीच होती की आपण नवनियुक्त आयुक्त आहात, गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये म्हणजे या पावसाळ्यापासून ते आलेले आहेत, तर गेल्या आयुक्तांनी ज्या उपाययोजना केल्या नाहीत त्या कराव्या। त्याचबरोबर जे हॉकर्स आहेत, जे रस्त्यावरती जो व्यवसाय चालवतात आणि अनेक अडीअडचणींना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये सामोरं गेलेले आहेत, त्यांना कुठेतरी हॉकर पॉलिसी लवकरात लवकर अंमलात आणावी आणि त्यांना देखील ती राहत मिळावी अशी आमची एक सगळ्यांची विनंती होती आणि त्या निमित्ताने आम्ही त्यांना तसं निवेदन दिलं। आत्ता आयुक्तांना म्हणजे कळव्यातील डीनना आम्ही ते लेटर दिलेलं, त्या पद्धतीने तिकडे आम्ही आमच्या शिव आरोग्य सेनेच्या लोकांना असं सांगितलेलं आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये तिथला रिपोर्ट आपण घ्यावा, तिथे ज्या आम्ही उपाययोजना सांगितलेल्या त्या होत आहेत की नाही हे बघूया आणि ह्या 15 दिवसामध्ये तो जर का रिपोर्ट आमच्या लोकांकडनं हा निगेटिव्ह आला तर आम्ही तसे कागदपत्र घेऊन आयुक्तांना पुन्हा एकदा भेटणार आहोत। ठाण्याचे रस्ते खड्डे पडलेले आहेत, लोकांना रोज वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं, अशावेळी
ह्याबाबत आपलं काय ऐकण्याशी बोलणं झालं? आपल्याला माहिती असेल की गेल्या काही दिवसांअगोदर आम्ही एक पत्रक काढलेलं जे घराघरामध्ये गेलेलं आणि त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या मांडल्या गेलेल्या, त्यांच्या व्यथा मांडल्या गेलेल्या आणि त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न आजच्या दिवसाला ट्रॅफिकचा आहे, जो आपण बघू शकाल की ट्रॅफिक समस्या ही जसा पावसाळा येतो तशी वाढत जाते. पावसाळा नसला तरी पण आहेच, पण आजच्या दिवसाला जसं आपण योग्य त्यांनी बोललात की तिकडे खड्डे खूप पडलेले आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना नाही. माझं तर आक्षेप या गोष्टीसाठी आहे की जे विकसित आहेत, जे डेव्हलपमेंट करतात, ह्या रोड डेव्हलपमेंटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडनं का म्हणून हा पैसा घेतला जात नाही, का म्हणून ते रस्ता जेव्हा आपण डेव्हलप करतो त्यावेळेला एक प्रोव्हिजन केली जाते महानगरपालिकेमध्ये खड्डे बुजवण्यासाठी. याचा अर्थ असा होतो की खड्डे पडणार हे कुठेतरी गृहीत धरलं जातं आणि त्याचा पैसा हे लोक जे कर भरतात त्याच्यामधनं जातो. ह्याच्यापेक्षा ह्या कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई व्हावी आणि त्या लोकांनी ह्याला कुठेतरी मार्ग दाखवावा, हे अशी आमची विनंती. घोडबंदरमध्ये घोडबंदरच्या गायमुखच्या इथे महिन्याभरापूर्वी ब्लॉक घेतलेला आहे. त्यानंतर PWDने तिथे काम करून रस्ता बांधलेला. तो रस्ता महिन्याभरातच आता वाहून गेला आहे. तिथे पूर्ण रस्त्यावर ओढ्याचं स्वरूप आलं आहे आणि त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचं त्याबाबत काही निवेदन वगैरे देणार. आत्ता निवेदन दिलेलं नाही, पण येत्या पुढच्या 7 दिवसामध्ये जर का हे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर त्याच्याबाबतीत निवेदन देऊन काय आंदोलन करायचं ते नक्कीच आम्ही करू. आजच्या भेटीदरम्यान आयुक्तांनी काय आश्वासन? आयुक्तांनी सांगितलं की पावसाची परिस्थिती बघून जे आम्ही मूलभूत प्रश्न मांडलेले आहेत, जे एका फोनवरती किंवा एका तासामध्ये होऊ शकतात, ते पुढील एका तासामध्ये आम्ही नक्कीच त्याची उपाययोजना ते करतील आणि त्याच्याकरता आमचे स्थानिक विभाग प्रमुख विजय हंडोरे आणि त्याचबरोबर प्रकाश पायरे यांचे दोघांचेही नंबर त्यांनी घेतलेले आहेत. तिकडे त्यांचं पथक जेव्हा येईल तेव्हा ते ह्यांच्याशी कोऑर्डिनेट करून तिकडे कारवाई करतील.